घेऊनी जोग देवासाठी घेऊनी जोग अवघाची भोग त्यजियाला तेची एक बळी गाढे कापे त्या पुढे कळीकाळ आशा मात्र नाही जानसी आशा मात्र नाही जानसी शांती सुखासी लिगटले तेची एक बळी गाढे कापे त्या पुढे कळीकाळ निळा म्हणे हरीच्या ध्याने निळा म्हणे हरीच्या ध्याने गेले विसरून देहभाव तेची एक बळी गाढे कापे त्या पुढे कळीकाळ आता माझे दंडवत तुमच्या देवासाठी घेऊनी जोग कमी करायचं देवासाठी घेऊनी जोग अवघाची भोग त्यजियाला तेची एक बळी गाढे कापे त्या पुढे कळीकाळ प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ आणि संप्रदाय वरिष्ठ महान सद्गुरु भक्त निळोबा यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील तसा हा संतांचे वर्ण या सदरातील अभंग आहे। प्रस्तुत अभंगामध्ये सद्गुरु भक्त निळोबाराय हे आमचे साधू संत वैराग्याच्या बळाने कसे बलवान असतात याची मीमांसा मांडतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। पवित्र सलीला प्रवरा मातेच्या तीरापासून जवळ असलेलं महान संत श्रेष्ठ अगस्ती मुनींच्या तपश्चर्येनं वास्तव्यानं पुनीत झालेलं हे अगस्ती क्षेत्र आणि या अगस्ती क्षेत्रामध्ये समस्त अकोला तालुका वारकरी परिवारातर्फे संपूर्ण वारकरी संप्रदायातर्फे वारकरी शिक्षण संस्थेच्या आवाज खनकला नाही पाहिजे, आवाज कमी ठेवा, असा विको कमी करा, हे जवळ ऐकायला पाहिजे, बाहेर जातो ऐकायला आवाज। संपूर्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांतर्फे आणि या परिसरातील सर्व वारकरी परिवारातर्फे आयोजित असलेला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव आणि त्या शताब्दी महोत्सवानिमित्त परिसरातील मातृवर्ग पितृवर्ग गुणीजन गायक वादक गंधर्व मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यातली त्यात आपल्या सर्वांचं आशीर्वादाचं स्थान असलेलं ज्यांच्या आशीर्वादाची ज्यांच्या सहाय्यतेची विद्यार्थ्याला नेहमी गरज पडते असे 2-3 संतवर्य इथं उपस्थित आहेत। त्यातली त्यात प्रमुख असलेले जे जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चरित्र सांगतात, म्हणून तुकोबऱ्यांनाच वाटलं असेल की माझ्या पश्चात आता ही पदवी फक्त महाराजांनाच भेटावी आणि म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पदवीने विभूषित झालेले एक देहूकर परंपरेला लागलेलं सुगंधी फूल ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा म्हटलं तरी काय हरकत नाही असे हरिभक्तीपरायण रामकृष्णजी महाराज लहवीतकर महाराजांच्या रसाळ ओघवत्या वाणीद्वारे इथे जगद्गुरु तुकोबऱ्यांचं जीवन दर्शन आपल्याला ऐकायला भेटत आहे। महाराज स्वतः 7 दिवस उपस्थित आहेत। महाराजांची विद्यार्थ्याच्या बाबतीत नुसती आशीर्वादाची देण नाही तर कोणीही विद्यार्थी असो त्याला आर्थिक मदत असेल
वस्त्राची मदत असेल, ग्रंथाची मदत असेल, विद्यार्थ्याची तीच गरज असते. हा माझा अनुभव म्हणून सांगतो. महाराजांचा नेहमी विद्यार्थ्यावर वरद असतंय. बहुतांशी या संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि नूतन कीर्तनकार याच्यामध्ये जी मोठी दरी निर्माण झाली होती ती कुठेतरी महाराजांनी मिटवलेली. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंतचा इतिहास असा होता की ज्येष्ठांनी वास्तविक पाहता नियम असा आहे, अर्भकाचेसाठी पण ते हाती धरलेली पाठी. परंतु ही पुराणातली वांगी पुराणातच राहिली असं म्हणावं लागेल. ज्येष्ठ मंडळींकडून सहसा नूतन आलेल्या कनिष्ठ मंडळींची थोडीशी उपेक्षा होत जायची. आपल्या नगरी भाषेत एक म्हण आहे बघा, सांगू का? वसाव्याखाली झाड वाढत नसायचं असं होतं. परंतु या सर्व म्हणी, या सर्व परंपरेला महाराजांनी तिळांजली दिली आणि सर्व विद्यार्थ्यांकरता ज्यांची द्वार कायम उघडी आहेत म्हणूनच द्वाराचार्य की काय कोण झाले. त्या पदव्यांचे आम्हाला अर्थ माहित नाहीत, पण अनुभवाने लावले तर काय बिघडत नाही. असे हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज दैवितकर आहेत. तदनंतर या भागातील एक वारकरी व्यक्तिमत्व, आदर्श कीर्तनकार. कीर्तन या प्रवाहात केवळ वाहून न जाता, काही माणसं कीर्तनाच्या प्रवाहात एवढी वाहून गेली फार बुडाली, फुगून सुद्धा वर नाही आली. परंतु कीर्तन प्रवाहात वाहून न जाता एक वारकरी जीवन प्रणाली ज्यांनी जोपासली आणि एक आदर्शभूत जीवन सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील कीर्तनकारांपुढे उभं केलं, असे हरिभक्तीपरायण मनाला मोहन करून टाकणारे मनोहर महाराज तेही उपस्थित आहेत. आणखीन वारकरी शिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी तर भरपूर आहेत. रामनाथ महाराज जुने येतात, जुन्या मंडळीपैकी रामनाथ महाराज आहेत, मनोहर महाराज आहेत, रामकृष्ण महाराज आहेत. त्यातली त्यात वारकरी शिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी आहेत. बरेच परिसरातले ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, कीर्तनकार, वादक सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा सप्ताह संस्थापित केला. या सप्ताहाकरिता परिसराचं फार मोठं योगदान आहे. त्यातली त्यात अगस्ती ऋषींनी आणि संस्थान ट्रस्टने ही बाळ आपल्याच कडेवर शोभतील आणि म्हणून हा उत्सव खरा अकोल्याचा इथंच शोभत होता. आणि म्हणून अगस्ती देवस्थानने द्यावे तेवढे अगस्ती देवस्थानना धन्यवाद पुढे. हा उत्सव या विद्यार्थी वर्गाने आणि वारकरी मंडळीने कुठेही करायचा ठरवला असता तर झाला असता, परंतु वारकरी आणि अगस्ती देवस्थान हे दोन नाहीतच, ते एका नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं या संस्थांनी होकार दिला आणि मोठं प्रतिसाद. स्वतः अध्यक्षांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की आमची सर्व द्वारं या उत्सवाकरता खुली आहेत आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद थोडे येतं. फार दिवसापूर्वी अगस्तीला आलो होतो. अगस्ती ऋषींनाच शिवरात्रीच्या उत्सवात आलो होतो फार दिवसापूर्वी. मला वाटतं 7-8 वर्ष झाली असती. त्यानंतर परत इकडे येण्याचा काही योग आला नाही. परंतु अगस्ती ऋषींनाच वाटलं असेल आपल्याच जिल्ह्यातले एक बाळ आहे त्याला परत बोलवावं आणि म्हणून या सर्व संयोजक आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद. मला तुमच्या दर्शनाचा योग जोडवला आणि म्हणून आज आपण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीकरिता एकत्र आलो आहोत. वारकरी शिक्षण संस्था ही एक अलौकिक असलेली संस्था आहे. विठ्ठल एक कीर्तन काय, परंतु 7 दिवस सुद्धा पुरणार नाहीत या वारकरी शिक्षण संस्थेत जर बोलू गेलो तर. वारकरी शिक्षण संस्थेची महत्वाची एक व्याख्या श्री गुरु विठ्ठल महाराज भोले सांगायचे, बुवा माणसं घडायचा कारखाना आहे. विठ्ठल हे त्यांचंच वाक्य आहे, त्यांचाच शब्द आहे. बुवा ते तेच म्हणायचे, माणसं घडवण्याचा कारखाना निर्माण केला. जे विद्यार्थी तिथं जातात आळंदीत ज्ञानोबा यांच्या चरणी शिक्षण घेण्याकरिता, त्यांना शिक्षणाचा एकमेव आधार वारकरी शिक्षण संस्था. आलेल्या विद्यार्थ्याकडून कसलंही मूल्यांकन केलं जात नाही की तुम्ही अमुक मूल्य ठेवा, तुमची पात्रता पहा, तुम्ही साधन चतुष्टय संपन्न आहात का. अहो अधिकाराच्या काही खाणी आहात. कोणी आईच्या उदरातून काही अधिकारी जन्माला येतो का. परंतु आलेल्या विद्यार्थ्याची परिस्थिती, त्याचा वर्ण विचार, त्याचा अधिकार कोणत्याही बाबतीत विचार न करता आलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा आणि निःशुल्क अध्यापन आणि अध्ययन आणि अध्यापन घडवायचं. विद्यार्थ्यांकडूनही फी घेतली जात नाही आणि शिक्षकांनाही पगार नाही. मला वाटतंय मृत्यू लोकात अशी एकच संस्था आहे ती. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये काही क्रांतिकारक संत होऊन गेले. क्रांतिकारक संत ज्यांनी क्रांती केली. सर्वच संत क्रांतिकारक आहेत. आत्मप्राप्ती करून घेणं याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती क्रांती नाही. परंतु मला जरा वेगळ्या अंगाने बोलायचंय. अनेक संत क्रांतिकारक होऊन गेले, पण त्यातले अग्रगणी क्रांतिकारक संत ज्ञानोबराय आहेत, ज्यांनी हे संस्कृतातलं ज्ञान, गिरवाण भाषेमधलं ज्ञान
प्राकृत भाषेमध्ये आणलं, ही ज्ञानोबांनी आद्य क्रांती केली. तदनंतर दुसरे क्रांतिकारक संत होऊन गेले. माझं समीक्षण तुमचं प्रत्येकाचं वेगळं असेल, परंतु मला भावलेलं सांगतो, मला भावलंय तेच तुम्ही माना असा माझा आग्रह नाहीये. ज्ञानोबांच्या पश्चात, ज्ञानोबांच्या समकालीनच असलेले दुसरे क्रांतिकारक संत होऊन गेले भक्त शिरोमणी नामदेव महाराज. यांची क्रांती सांगत असताना तेने केला हा विस्तार असा स्पष्ट उल्लेख बहिणाबाईंनी केलेला आहे. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. वारकरी संप्रदायाची पताका आटके पार फडकवली. नुकतंच आता मागच्या वर्षी साहित्य संमेलन झालं होतं घुमानला, तर अक्षरशः ती शिखमंडळी अक्षरशः वारकऱ्यांच्या स्वागताला हात जोडून उभी होती. हा वारकरी संप्रदायाचा विजय विजय विठ्ठल. भक्तीचा स्रोत त्यांच्यापर्यंत, तत्वज्ञानाचा स्रोत त्यांच्यापर्यंत नेला ते दुसरे क्रांतिकारक संत म्हणजे नामदेव महाराज. त्याच्यानंतर तिसरे क्रांतिकारक संत झाले पैठणचे शांतीब्रह्मनाथ महाराज. यांनी काय केलं, हे वारकरी संप्रदायातले प्रतिव्यास समजले जातात. जशी व्यासांची वाङ्मय निर्मिती ही विपुल आहे, तशी त्यांची वाङ्मय निर्मिती ही विपुल आहे. काय वाङ्मय निर्मिलं महाराज, आणि रसभरीत, आणि त्यातली त्यात आतापर्यंत ज्या संतांकडून राहिलेल्या गरजा होत्या त्या गरजा पुरवल्या. पण त्या हे तत्वज्ञान सांगत असताना सामाजिक रूपकामध्ये त्यांनी आणलं. नाथांच्या इतकी रूपक लिहिणारा दुसरा संत या संप्रदायाने दिलेला नाही. प्रत्येक बोली भाषेमध्ये त्यांनी क्रांती केली आणि समाजापर्यंत हे तत्वज्ञान नेलं. प्रतिव्यास म्हटलं तरी काय हरकत नाही. ते म्हणजे तिसरे क्रांतिकारक संत शांतीब्रह्मनाथ महाराज. त्याच्यानंतर चौथे क्रांतिकारक संत जगद्गुरु तुकोबाराय यांनी क्रांती अशी केली की एक आलेला वैदिकांचा प्रवाह आतापर्यंत होता की तत्वज्ञान सांगण्याचा मालकी हक्क ठराविक वर्णाश्रमाकडे होता, परंतु ते तत्वज्ञान वेदामध्ये दडलेलं होतं. ते वेदात तत्वज्ञान आबाल सुबोध सर्वांकरता द्वार मोकळ केली. ते चहुवेदाचे केले विवरण आणि तेही अर्थही गहन करून या. जगद्गुरु तुकोबारायांनी मोठी क्रांती केली. त्यानंतर मोठे क्रांतिकारक संत आणखीन एक झाले, सगळेच आहेत, परंतु सर्वात मोठे क्रांतिकारक संत पुढे एक झाले, ते श्री संत महिपती महाराज या जिल्ह्यातले. कारण ज्या संतांनी ही क्रांती केली त्यांची चरित्र कशी होती, काय होती, ते कुठं होते, काय होते हे काही कळत नाही. काही अभंगाची प्रकरण कशी लावावीत, त्या प्रकरणाला कोणत्या कथा अनुकूल आहेत, त्या प्रकरणांचा काय धांडोळा आहे, माग काय इतिहास आहे का, हा फक्त केवळ दंतकथेद्वारा सांगितल्या जाण्यापेक्षा हा कुठेतरी अक्षर निबद्ध व्हावा. ही फार मोठी क्रांती महाराज संत महिपती महाराजांनी केली. संत महिपती महाराजांच्या बाबतीत गुलाबराव महाराजांनी काय लिहिलं एकदा जरूर वाचा. विठ्ठल वेळोवेळी गुलाबराव महाराज माधानकर त्यांच्या ओव्या वेळोवेळी प्रमाणभूत म्हणून घेतात. नतुसिंग महाराजांनी तर त्यांच्या मालिकेमध्ये वेळोवेळी त्यांच्या ओव्या घेतलेल्या आहेत. मला सांगायचा भाव असा की त्यानंतर महिपती महाराज संत क्रांतिकारक झाले आणि त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाला आणखीन एक क्रांती करण्याची गरज होती. हे तत्वज्ञान फक्त पोथीत होतं, परंतु हे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता कोणीतरी असं एखादी पुढे यावी संस्था की ज्या संस्थेद्वारे कीर्तनकार जन्माला येतील आणि हे तत्वज्ञान फक्त वाचण्यापुरतं न राहता या तत्वज्ञानावर विशेष रीतीने समालोचन होऊन एक प्रकारची मीमांसा समाजापुढे कोण मांडील, ही क्रांती आणखीन होण्याचीच राहिली होती. आणि ही क्रांती ती केली खास क्रांती आणि त्या क्रांतीचे आद्य क्रांतिकारक स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आहेत. विठ्ठल सद्गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या पूर्वी कीर्तनकार होते, परंतु त्या कीर्तनकारांची प्रभावळी फड परंपरेत होती. त्या परंपरेला एक प्रकारची संकोचितता होती, तिथेच ती थांबली होती. परंतु समाजाला जर ऐकायला जायचं असेल तर त्या फडावरील गाव असलच तरच ते बरेच निकषही आकारले जायचे. कारण मी एका फडाला जोडलेला आहे, त्या फडांचे निकष फार राहतात. त्या निकषांमध्ये समाजाची थोडीशी कुठेतरी गळचेपी व्हायची आणि म्हणून हे तत्वज्ञान कोणत्याही विशेष नियमाला, फार अडचणकारक नियमाला बंधन न देता हे मोकळी द्वार कशी होतील या तत्वज्ञानाची. आणि म्हणून समाजापुढे आदर्श कीर्तनकार कसा जाईल, अभंगाची विवेचन समाजापुढे कशी जातील. अभंग म्हणजे केवळ अभंग भेंड्या लावल्यासारखा सोडू नये, त्याला कुठेतरी विवेचनात्मक जोड असावी. ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांची इच्छा ज्ञानोबांचीच होती, परंतु जोग महाराजांच्या इच्छेद्वारे ती प्रगट झाली आणि वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि बहुजन समाजाचा कीर्तनकार जोग महाराजांनी पुढे आणला. विठ्ठल आज बहुजन समाजाची कीर्तनकार जे समाजात पुढे आले याला खास कारण स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांची संस्था आहे. या संस्थेने कोणत्याही समाजाचा कीर्तनकार येऊ त्याला शिकवलं, बरं का, फार शिकवलं.
आमच्या पाठाला 2 चतुर्थ वर्णीय आश्रमातले चतुर्थ वर्णीय विद्यार्थी होते. त्या चतुर्थ वर्णीय विद्यार्थ्यांना सुद्धा संस्थेने नाकारलं नाही. आतापर्यंत वैदिकांनी ज्यांना नाकारलं, ठराविक कीर्तन शिकवणाऱ्या संस्था होत्या त्यांनीही नाकारलं, परंतु जोग महाराजांच्या संस्थेने नाकारलं नाही. आणि म्हणून या संस्थेचा शताब्दी जेवढा वाजत गाजत महाराष्ट्रात होत आहे, महाराष्ट्राच्या बाहेर होत आहे, तेवढा इतर संस्थेचा होत नाही. त्याचं हीच कारण आहे. विठ्ठल मला वाटतं या वर्षी एकही तालुका जिल्हा बहुतेक गावही राहायचं नाही. प्रत्येक गावावाल्यांनी आपल्या सप्ताहाला सुद्धा तीच नावं दिलेली आहेत. मी जे तुमच्या पुढे उभा राहिलोय ना, तर मी या वर्षात 3 शताब्दी उत्सव केलेले आहेत. तेही 10-10, 20-20 हजार समाजाचे केलेले आहेत. प्रथम आम्ही शताब्दी उत्सव पांडुरंगाच्या मंदिरात केला. पांडुरंगाच्या रावळात 8 दिवस पांडुरंगाचं रावळ आमच्या हातातच होतं. लाकडी मंडपात 200-250 टाळकरी आनंदात वैभवात उत्सव केला. त्याच्यानंतर काळा वाटला तो केला आम्ही महिपती महाराजांच्या दारात. तिथं आम्ही पहिल्याही उत्सवाला संदीपान महाराजांना बोलवलं. त्यांना ते विशेष वाटलं. त्याने सांगितलं की वारकरी संप्रदायाचं हे आराध्य दैवत आहे आणि इतरत्र उत्सव होतील, परंतु आराध्य दैवताच्या दारात उत्सव होणं गरजेचं होतं. ते आमच्या नियोजनात राहिलं होतं. हे त्यांचे वाक्य येतं. ते म्हणले झालं हे आता सुवर्ण अक्षराने लिहावी लागणारी बाब आहे. हे स्वतः संदीपान महाराजांचे वाक्य येतं. तदनंतर आम्ही महिपती महाराजांच्या दारात केला आणि काल 25 तारखेला काला झाला. नगरला तर विशाल काय, दररोज 15-20 हजार समाज नगरच्या उत्सवाला राहायचा. भयंकर सुंदर असा उत्सव केला. नगरच्या जवळ श्री क्षेत्र आरणगाव, संत बुवाजी बुवा जगद्गुरु तुकोबर यांच्या समकालीन असलेले यांची संजीवन समाधी, तिथं हा उत्सव झाला. त्या अनेक जिल्ह्यात चाललेला हा उत्सव. परंतु संदीपान महाराजांनी त्या 3ऱ्या कीर्तनात एक वाक्य सांगितलं. वारकरी संप्रदायाच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीची सर्वच जिल्ह्याने दखल घेतली, परंतु नगर जिल्हा अग्रगणी. विठ्ठल महाराजांचं वाक्य नगरच्या उत्सवातलंय. त्याने सांगितलं नगर जिल्हा मात्र या उत्सवांच्या बाबतीत अग्रगणी. आणि मला तर असं सांगायचं, बहुतेक नगर जिल्हे इतके संस्थेचे विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यातही नसतील. हो, हे नगर जिल्ह्याचं वैभव आहे. भरपूर विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्थेला प्रवेश घेते झाले आणि संस्थेतून अभ्यास करून आज महाराष्ट्रामध्ये दिग्गज नामवंत म्हणून एक आचार विचारशील म्हणून पाहिले जातात. त्यातले इथं बरेच उपस्थित आहेत. उपस्थित सर्व मातृपितृ तुल्य श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि संकल्पित वेळेत सेवा सोडण्याचा प्रयत्न करतो. देवासाठी घेऊन जोग महाराजांचाच उत्सव आहे म्हणून हा अभंग माझ्या नजरेत आला बरं का. हा माझ्या निळोबरायांचा अभंग आहे. तेही याच जिल्ह्यातलं दैवत आहे. निळोबराय आणि जोग महाराजांचा संस्थापित असलेला संस्थेचा उत्सव म्हणून हा अभंग घेतला. देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग त्यजियाला, तेची एक बळी गाढे कापे त्या पुढे कळिकाळ. प्रस्तुत अभंगामध्ये सद्गुरु पथगामी निळोबराय हे वैराग्याच्या बळाने कोण बलवंत आहेत याची मीमांसा मांडतात. विठ्ठल आपण जर या संपूर्ण मृत्यू लोकातील प्रत्येक मानवी जीवनाचं निरीक्षण केलं तर आपले एक गोष्ट लक्षात येईल की फलप्राप्ती करता मानवांची जोर बलाकडे आहे. विठ्ठल मानवी जीवनाला आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाची सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत धाव ही फलाच्या दिशेने आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्या पदरात काही ना काही फलप्राप्ती व्हावी, मला साध्य गाठायचंय, ध्येयाचं शिखर मला शिवून यायचंय, यशापर्यंत माझी वाटचाल चालू झाली पाहिजे, यशापर्यंत मी पोहोचलो पाहिजे. आणि यशापर्यंत पोहोचण्याकरिता, साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता, लाभ मिळवण्याकरिता, फलप्राप्ती करून घेण्याकरता प्रत्येक मानवाने वाटचाल करण्याकरता प्रारंभ केलेला आहे. सर्वच जणांची वाटचाल फलाच्या दिशेने चालू झालेली आहे. सर्वच जण फलाच्या दिशेने, साध्याच्या दिशेने निघाले आहेत. परंतु सर्वच जण फलापर्यंत जातात हे मात्र काही सांगता येत नाही. वाटचाल करण्याकरता तर सर्वांनी प्रवेश केलेला आहे. सर्वच जण साध्याच्या दिशेने निघाले आहेत, परंतु साध्यापर्यंत जातील असं काही सांगता येत नाही. सर्वच जणांनी साध्याच्या दिशेने उड्या टाकल्या, परंतु फलप्राप्तीच्या पहिल्या तीराला एखादाच लागतो. ज्ञानोबराय सांगतात भगवंताचाच विषय हा. भगवंत म्हणतात यततामपि सिद्धानां कश्चिन मां वेत्ति तत्वतः. भगवंत म्हणतात अर्जुना, अरे माझ्या साध्यापर्यंत येण्याकरिता सगळ्यांनीच उड्या टाकल्यात, परंतु साध्यापर्यंत सर्वजण येत नाहीत, एखादाच येतो. ज्ञानोबराय सांगतात आस्तेची आ महापुरी रेघता ती कोटी वरी परी प्राप्तीची आ पहिलं तेरी विपायला निघे. ज्ञानोबराय दृष्टांत दिला तर फार चांगलं होईल. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलाय रणांगणाचा. ज्यावेळेस रणांगण भडकतं त्यावेळेस परशत्रूला स्वतःच्या तलवारीची धार चाखवण्याकरिता
आणि विजयाची माळ प्रथम गळ्यात पाडून घेण्याकरिता सर्वच योद्धे रणांगणात उड्या घेतात आणि आपल्या तलवारीची धार परशुराला चाखवण्याचा प्रयत्न करतात, विजय माळा मिळवण्याकरता प्रयत्न करतात. परंतु ज्ञानोबराय म्हणतात उड्या जरी सर्व योद्ध्यांनी घेतल्या पण विजयाची माळ सगळ्याच्या गळ्यात पडत नाही. विजय शिरियेच्या पाठी एकुची बैसे विठ्ठल विजयाची माळ एखाद्याच्या गळ्यात पडते. तद्वत सर्व जणांनी फलप्राप्ती करता साध्य प्राप्ती करता उड्या घेतल्या परंतु साध्यापर्यंत फलापर्यंत ध्येयापर्यंत लाभापर्यंत यशाच्या शिखरापर्यंत एखादाच जातो. महुराईसी फळे रणांगणाचा. पण शंका घेतली श्रोत्यांनी महाराज रणांगणाचा दृष्टांत आम्हाला पटणार नाही कारण का अनुभवाचा नाही. अहो लढाई करण्याचा प्रसंग कधीच आला नाही. साधं जुरळ मारलं, जुरळ घरात निघाला तर पपेची आई तिलाच मारायला लावलं. मग अनुभूत असलेला दृष्टांत द्या. तर अनुभूत दृष्टांत देण्याच्या बाबतीत हातखंड माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा. जगद्गुरु तुकोबरायांनी अनुभूत दृष्टांत दिला आम्रवृक्षाचा. महाराजांनी नुकतंच प्रमाण दिलं. ज्ञानो तुकोबराय सांगतात जेवढ्या आंब्याला फळं लागतात ना, हो जेवढा आंब्याला मोहर लागतो तेवढी फळं लागत नाही. हाच दृष्टांत. मोहरायशी फळे नाही. मी तिथे येणारच होतो परंतु तुम्ही मला अगोदर आणून घातलं. हो सिद्धांत लक्षात धरा, दृष्टांताकडे जात जाऊ नका. सिद्धांत असा आहे की साध्याच्या दिशेने उड्या सर्वांनीच टाकल्या परंतु साध्य एखाद्यालाच मिळतं, सर्वाला मिळत नाही. दृष्टांत तुकोबरायांनी दिला आंब्याचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याला एवढा मोहर लागतो, एवढा मोहर लागतो. एखादा म्हणतो महाराज यावर्षी आंबेरस खायला आपल्याकडे यावर का उन्हाळ्यात. म्हणले का गावात कोणाच्या आंब्याला मोहर नाही, एवढा मोहरा आपल्या आंब्याला आहे. आंबा म्हणतो जरा मोहर हो तुला दाखवतो. एक आभाळ फिरतो, जेवढा मोहर लागतो तुकोबराय म्हणतात तेवढी फळं लागत नाही. मोहरायशी फळे नाही. बरं जेवढा मोहर गळून गळून जेवढी फळं येतात तेवढी तरी पुढे परिपक्व होतात. त्यातली आली काही गळती, जेवढ्या कैऱ्या लागतात तेवढ्या परिपक्वतेकडे येत नाही. मग त्यातल्या काही कैऱ्या गळतात. मला तर वाटतं कैऱ्या गळण्यापेक्षा कैऱ्यांना शेजाऱ्याचीच भीती जास्त. आंब्याच्या कैऱ्या जेवढ्या गळत नाहीत तेवढे शेजारीच पळवून नेतात. हो मग गळून पळून जेवढ्या राहिल्या तेवढ्या राहतात. बरं आली काही गळती त्यातल्या काही गळून गळून थोड्या राहतात. बरं जेवढ्या राहतात तेवढ्या तरी पुढे परिपक्व होतात. हो त्याला आपल्या एखाद्या भाषेत सांगायचं तर एखाद्याच कैरीला काय लागतो, पहाड लागतो. तुमच्या भाषेत सांगायचं पहाडाला पिकला आंबा. एखाद्याच कैरीला पहाड लागतो परंतु सर्व कैऱ्या तिथं परिपक्व होत नाही. मग बाकीच्या कैऱ्या परिपक्व होण्याकरता कुठं ठेवावे लागतात तर नगरीत शब्द आहे बरं का, आडीत ठेवावे लागतात. इकडे आडीच म्हणतात ना, आमच्या नगर परिसरात आडी म्हणतात. मग काही कैऱ्या परिपक्व होण्याकरता आडीत ठेवावे लागतात परंतु काही कैऱ्या आडीत नासात्यात विठ्ठल. काही कैऱ्या आडीत सुद्धा नाचतात. पक्वदशे येती थोडी नाश आढी तो वेचे. तुकोबराय सांगतात सर्वच जणांनी साध्याच्या दिशेने उड्या टाकल्या परंतु सर्वजण तिथं जात नाही, एखादाच जातो. विरळा पावे विरळा पावे अभंगात सिद्धांत मांडलाय. सर्वजण निघतात पण एखादाच तिथपर्यंत येतो. विरळा यह कष्टित विरळा पावे विरळा पावे.
जो साध्य मिळवतो ना त्याला शास्त्रात विरळाच म्हटलेलं आहे. विरळा ऐसा कोणी सर्वत्र दुर्लभ. हा विरळा जाणे अद्वैत कसरी विरळा जाणे. विरळाच तिथपर्यंत जातो, सर्वजण जात नाही. महाराज एक शंका आहे. का बरं? शंका अशी आहे की सर्वच जणांनी उड्या टाकल्या नाहीत का? उड्या तर साध्य प्राप्त करून घेण्याकरता सर्वांनीच टाकल्या, मग सर्वजण तिथं का जात नाही? याचं उत्तर द्या. तर याचं उत्तर शास्त्राने असं दिलंय की साध्याची वाट कठीण. कशी वाट आहे? तर यम भगवान कठोपनिषदामध्ये नचिकेताला सांगतात, नचिकेता ही वाट चालणं कठीण आहे. कारण का ही वाटच कशी सांगतो तुला, ऐक. नाभिकाने लावलेला जसा वस्तारा आहे आणि त्या वस्ताऱ्यावरून चालणं जसं कठीण आहे, तशी ही वाट चालणं कठीण आहे. शोरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. हे माझं मत नाही, हे माझ्या अगोदर जे मनीषी झालेले आहेत त्यांचं मत आहे. नचिकेताला स्वतः यम भगवान स्वतःचं मत नाही, पूर्वाचार्यांचं मत सांगतात. हे नचिकेता माझे पूर्वसुरी होते, त्यांनी सांगितलं की साध्याची वाट चालणं कठीण आहे. नाभेने लावलेल्या वस्ताऱ्यावरून जसं चालणं कठीण आहे, तशी ही वाट चालणं कठीण आहे. ऐसी अवघड वाट कोण ही वाट अशी आहे की ही वाट चालायला सर्वच जण येतात, परंतु वाटेतच बऱ्याच जणांची वाट लागते. एखादाच तिथपर्यंत जातो. महाराज चालो जाणे वाट ऐसा वाट कठीण आहे. महाराज एक परत प्रश्न विचारायचा. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वच जणांनी उड्या टाकल्या, परंतु तिथं एकच जण जातो, बाकीचे का जात नाही? तर तुम्ही सांगितलं की वाट कठीण. मग जो गेला त्याला ती वाट कठीण लागली नाही का? त्याला सुद्धा लागलीच असेल ना, मग तो कसा गेला? याचं उत्तर द्या. बाकीच्यांना का जाता येत नाही? तर त्याचं उत्तर तुम्ही दिलं वाट कठीण. परंतु त्यांची वाटेतच वाट लागली, परंतु जो गेला त्याला सुद्धा ती कठीण वाट लागलीच होती ना, मग तो तिथं कसा गेला? याचं उत्तर द्या. तर याचं उत्तर शास्त्राने फलबल न्यायाने दिलेलं आहे. शास्त्रकार म्हणतात ज्या अर्थी फळ भेटलंय ना, त्या अर्थी त्याच्याजवळ बळ होतं म्हणूनच भेटलं. शास्त्रामध्ये हा न्याय मांडलेला आहे, फलबल न्याय. फल मिळवण्याकरता त्याला बल लागतं, कष्टच करावे लागतात. श्री गुरु विठ्ठल महाराज घुले यांचं वाक्य सांगू का? घासावीच लागते विठ्ठल. कष्टच करावे लागतात. एक जण म्हटला, महाराज या वर्षी आमच्या आंब्याला आंबेच लागले नाही. ज्याला विचारलं तो वृक्ष संशोधक होता. तो म्हटला एखाद्या वर्षी लागत नाही, पुढल्या वर्षी लागतील. पुढल्या वर्षी गाठ पडली म्हणले, महाराज याही वर्षी आमच्या आंब्याला आंबे लागले तो नाही लागत एखाद्या वर्षी, परत पुढल्या वर्षी लागतील. पुढल्या वर्षी परत गाठ पडली म्हणले, महाराज याही वर्षी आमच्या आंब्याला आंबे लागले नाही. तो वृक्ष संशोधक होता. तो म्हणला दाखवा बरं आंबा कुठं लावला? म्हणजे आंबाच लावला नाही. आंबा लावला नाही, फळं काय तुझ्या काकाने ठेवली का? अगोदर कष्ट घ्यावे लागतात, अगोदर घासावीच लागते. फळ मिळवायचं म्हटलं का त्याला बल लागत. शास्त्रात त्याला फलबल न्याय सांगितलेला आहे. ज्या अर्थी फळ मिळवलंय ना त्या अर्थी बळ आहे. सर्वच जण तिथपर्यंत निघाले होते, परंतु त्यांच्यात बळ नव्हतं. ज्याने फळ मिळवलंय ना तो त्यांच्यातून बरोबर बाजूला निवडला. निवडे तो बळी विरळा शूर. भक्तीचे कठीण कुणावरील पोळी, भक्तीचे कठीण कुणावरील पोळी, भक्तीचे
पर्यंत जाण्याकरिता, परंतु जो बाजूला निवडून पडला आणि त्याने फळ मिळवलंय तर तुकोबराय म्हणतात ज्या अर्थी तो निवडलाय ना त्या अर्थी तो शूर आहे. मागचा शब्द विरळ आहे आणि चिंतनातला शब्द बळी. निवड येतो बळी. बळी म्हणजे बळीबा डोंगरी नाही, आपल्या पलीकडे हे बळीबाचं काम नाही, बलवानाचं काम आहे. विठ्ठल बलवानच लागतो महाराज. तुकोबरायचं प्रमाण सांगू, पावावया फळ अंगी असावे ते बळ. तुकोबराय म्हणतात फलप्राप्ती करता बलच लागत. हो, ते नुसतं वाचा बल चालत नाही, सर्वच बल त्याला लागतात. थोडक्यात सांगावयाचा भाव, फलप्राप्ती करता बल लागतं. ज्याने फळ प्राप्त करून घेतलंय ना तो बलवान होता म्हणूनच तिथपर्यंत गेलाय. एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, प्रमाणाने चिंतनाला कलाटणीच दिली. तुकोबराय म्हणतात ज्या अर्थी साध्यापर्यंत गेलाय ना, फल मिळवलाय ना, त्या अर्थी तो बळी बळी. एकी केली हातोफळी. हातोफळी म्हणजे पैज मारणं. पैज मारली आणि ठाया बळी पावले बळी ठाया पावले. बलवान होते ना त्यांनीच फळ मिळवलं, तेच तिथपर्यंत गेले. बलवानालाच फळ मिळतं. फळ मिळवण्याकरता बल पाहिजे. आणि जर महाराज फळ मिळत नसल तर त्याचा सरळ अर्थ होतो की तुमच्यात काय नाही, बळ नाही. आयशे बळ नाही, अनेकांचे इतरांच्या नाही. त्यांच्या अंगात होतं म्हणून त्यांनी ते मिळवलं. पण इतरांना हाय आपुलिया अंगे तोडी माया जाळ, आयशे नाही बळ कवनापाशी. तुका म्हणे आयशे बळ नाही अंगी, पावन या वेगी पार ठाकी. विठ्ठल सांगत बळ नाहीये की ज्या बळाने मी पलीकडे जाईल. तुकोबरायचं नाटातलं प्रमाण सांगू का? विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे आपुले नाही बळ, बळ पावे बळ पावे. तुका म्हणे नाही आपुले सदा सर्व चिंता करी सदा सर्व तुका म्हणे आपुले नाही बळ. असं बळ काय अंगात नाही की जेणेकरून निश्चयात्मक दृष्टीने ते फळ पदरात पडेल. थोडक्यात या सर्व चिंतनाचा समालोचन थोडक्यात असं होतं की फल प्राप्ती करता बलच पाहिजे. महाराज तुम्ही गोड सिद्धांत सांगितला. आता आम्हाला फळ प्राप्त करून घेण्याकरता उतावीळपणा निर्माण झालेला आहे. लवकर सांगा की ते बळ आम्ही मिळवू. कोणतं बळ पाहिजे की तो फलप्राप्तीपर्यंत जाईल? तर याच्या बाबतीत थोडीशी मीमांसा बलचर्चा शास्त्रात आलेली. तुम्हाला कोणतं बल हवं आहे? पहिली गोष्ट अशी की आपल्याला फळ कोणतं हवं. ज्या क्षेत्रातलं आपल्याला फळ हवं असेल ना त्याच क्षेत्रातलं बळ तिथं गरजेचं आहे. इतर क्षेत्रातलं बळ आहे आणि इतर क्षेत्रातल्या फलाची इच्छा करत असेल तर समजून घ्यावा हा एक तर शंकर सोसायटीचा सभासद असा. ज्या क्षेत्रात ती फलप्राप्ती करून घ्यायची आहे त्याच क्षेत्रातलं बल त्याला गरजेचं आहे. कोणतं कोणतं बल असावं सांगा ना. तर शास्त्रकाराने प्रत्येक क्षेत्रातल्या बलाची मीमांसा शास्त्रात मांडलेली बलचर्चा आलेली एक ठिकाणी. कोणाचं कोणतं बळ, कोणत्या साध्य प्राप्ती करता कोणतं बळ असावं याची बलचर्चा शास्त्रात आलेली. दुर्बलस्य बलम राजा, बालानाम रोदरम बलम, बलम मूर्खस्य मौनित्वम, चौराणाम अनृतम बलम,
शास्त्रामध्ये बलचर्चा आलेली. दुर्बलस्य बलम राजा. दुर्बळाचं बळ कोणतं आहे? राजा. हो, दुर्बलाला जर काही मिळवायचं असेल तर त्याने राजाचं दार ठोकलं पाहिजे. दुर्बळ वेगळा आणि दुर्बळ घटक वेगळे. दुर्बलस्य बलम राजा हेच दुर्भिक्ष झालंय आपल्या शासनाचं. दुर्बलस्य बलम राजा. दुर्बल घटक, दुर्बलाचं बल आहे राजा. बालानाम रोदनम बलम. बाळाला जर काही आईकडून मिळवायचं असेल तर त्याच्याकडं सर्वात मोठं बळ आहे. बाळाकडं कोणतं बळ? बाळाकडं बळ आहे ना कोणतं? रोदनम. बाळ जेवढा मोठ्याने रडल ना तेवढी ती वस्तू लवकर भेटते. लवकर. फक्त बाळ रडकं पाहिजे. आता हे तुम्हाला मान्य नाही व्हायचं, परंतु साध्य प्राप्ती करता रडलं पाहिजे. हो, बाळ जर रडलं तर ती वस्तू आईला बाबांना द्यावीच लागते. हा माझ्या अनुभवाचा विषय नाही, तुमचं पाहून सांगतोय. विठ्ठल बलम. शास्त्रकार सांगतात बाळाचं बळ रडणं आहे. पुढे चला. बलम मूर्खस्य मौनित्व. अभि तो खास स्वारी आगे. डॉक्टर मला सांगत असतात मूर्खाचं बल कोणतं आहे? गप्प राहणं. मूर्खाला जर काही मिळवायचं असेल तर तो फक्त गप्प राहायला पाहिजे. जर मूर्खाला काही साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर तो गप्प राहायला पाहिजे. पण गप्प राहील तर मग मूर्खच कसा? एका घरात एक मूर्ख होता. घरच्याने सांगितलं हे बघ 2 दिवसावर लग्न आलंय, काही बोलू नको बघ. तू का काही बोलला बिघडलंच लग्नात म्हणून सांग. कोणा बोलू नको. असं कसं? आणि हा मांडव पेटला तरी बोलायचं नाही, कारण बोलू नको. कोण नका बिघडत आहे बघा, त्याने बोलायचं नाही. असं कसं म्हणले? काही नवरीला काही धक्का आला, पुढे अटॅक आला, नवर देवा अरे म्हणजे असं अशुभ का बोलतोस? बोलू नको ना. तो म्हणला बरं ठीक आहे, असं करा आता मला पेंडा एवढा भात वाढा, तो खातो आणि मेल्यासारखा पडून राहतो. त्याला बोललाच विठ्ठल. मूर्खाला जर काही मिळवायचं असेल तर त्याने गप्प बसलं पाहिजे बरं का. बलम मूर्खस्य मौनित्वम चौराणाम अनृतम बलम. चोराचं मिथ्या भाषण हे बल आहे. चोर जर खरा बोलला तर सगळंच उघडं पडलं. म्हणून जोपर्यंत चोर खोटं बोलत राहील तोचपर्यंत त्याला साध्य प्राप्त करता येईल. असे बरेच बलचर्चा शास्त्रामध्ये आलेले आहेत. महाराज तुम्ही बाळाचं सांगितलं, बाळाच्या आईचं, पप्याच्या आईचं नाही सांगितलं. ते कुठं सांगत बसू तिथे, परंतु शास्त्रात आले म्हणून सांगतो. हो, पातिव्रत्यम पतिव्रताम. शास्त्रकार सांगतात पतिव्रता माता माऊलीचं बळ कोणतं आहे? माता माऊलींचं बळ आहे पातिव्रत्य. ती माता ते आपले शपथ प्रमाण म्हणतात बरेच जण. तुका म्हणे पतिव्रता तिची एका गाठ्यात नाही, परंपरेतही म्हटलं जात नाही, परंतु ते आहे. पातिव्रत्य हे एक प्रकारचं बल आहे. शास्त्रकाराने बलचर्चा सांगत असताना पतिव्रतेचं बल पातिव्रत्य आहे. तपस्वी लोकांचं बल तप आहे. कोकिळेचं बळ, कोकिळा बारीक असते पण तिला एक बळ आहे, आवाज. कोकिळा शरीराने बारीक असते, शारीरिक बळ नसतं, आवाजाचं बळ आहे मला. हो, कोकिळेचं बळ स्वर आहे. बरीच बलचर्चा आलेली आहे. पथिकस्य पथज्ञानम. जो पांथस्थ आहे, ज्याला मार्ग क्रमणा करायची आहे ना, त्याला पहिली गोष्ट मार्गाचं ज्ञान असलं पाहिजे, तेच त्याचं बल ठरतं. बलचर्चा आल्या असताना त्याच्यात असा विषय आलेला आहे पारमार्थिनो वैराग्यम बलम. शास्त्रार्थे बलमुच्यते. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ क्षेत्रामध्ये महाराज तुम्ही सर्व क्षेत्रातली बलचर्चा सांगितली. आपण आलो आहोत परमार्थाकरता एकत्र. परमार्थामध्ये साध्य प्राप्त करून घेण्याकरता बल कोणतं? तर शास्त्राने निर्वाळा दिला. परमार्थिनो वैराग्यम शास्त्रार्थे बलमुच्यते. शास्त्रार्थामध्ये परमार्थ ज्याला साध्य करून घ्यायचा आहे त्याच्याकरता बलचर्चा सांगितली वैराग्याची. परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं बळ विवेकासहित. Agni
सद्गुरु तुकोबराय आणि शास्त्रार्थ सांगत आहे की परमार्थिनो वैराग्य बलम शास्त्रार्थे बलमुच्यते. शास्त्रार्थामध्ये परमार्थिक माणसाला सर्वात अंगभूत असलेलं सर्वात साह्यभूत असलेलं बल ते म्हणजे वैराग्याचं. विवेकासहित वैराग्याचे बळ वैराग्याचं जर बळ असत तर तो नक्कीच पारमार्थिक साध्य मिळू शकतो. अंगी वैराग्याचे बळ, काही खळी नावे, काही खळी नावे, काही खळी नावे. अंगी वैराग्याचे बळ, काही खळी नावे, काही खळी सहा जणांनी बऱ्याच जणांचा परमार्थ नासवलाय. 6 खळ आहेत, परंतु ते 6 खळ जिंकण्याकरता सर्वात महत्वाचं बळ तुकोबराय सांगतात. अंगी वैराग्याचे बळ, ज्या बळाद्वारे 6 खळ जिनावे. असा एक साध्य साधनात्मक भाव त्या चरणात लावता येतो. तसा वेगळा अर्थ आहे प्रकरणवार त्या चरणांचा, पण आपण तुम्ही सांगितलं म्हणून मी लावला. हा साधन आहे वैराग्य, साध्य आहे 6 खळ, 6 दोष षड्रिपू असलेले जिंकून घेणं. थोडक्यात सांगवायचा भाव, परमार्थ करता वैराग्याचं बळ लागतं. वैराग्याचं बळ असेल तरच परमार्थ सफल होतो. बिगर वैराग्यवानाचं इथं कामच नाही. बा घरी जावं, घरी बिड्या फुकाव्यात. विठ्ठल महाराज चांगलं पटवून दिलं तुम्ही आम्हाला. वैराग्याचं बळ परमार्थात महत्वाचं मान्य झालं, पण आम्हाला एक सांगा, या वैराग्याच्या बलाने बलवान असे कोण आहेत हे सांगा. असे कोण आहेत? मृत्यूलोकात 2च पदार्थ आहेत. एक आहे सजीव, एक आहेत निर्जीव. निर्जीवाचा विषय सोडून द्या. सजीवामध्ये ज्ञातता हा धर्म राहतो, निर्जीवामध्ये ज्ञातता हा धर्म राहत नाही. ज्ञातता म्हणजे जाणण्यास पात्रता, योग्यता. जाणण्याची जी योग्यता आहे ती निर्जीवामध्ये नसते, सजीवामध्ये असते. तर त्या ज्ञातता धर्म असलेले जे सजीव आहेत ना, त्या सजीवामध्ये आपण 3 वर्ग करू. पहिला आहे ज्ञातता आहे पण अल्पज्ञता. पहिला आहे अल्पज्ञ, दुसरा आहे सर्वज्ञ आणि तिसरा आहे तत्वज्ञ. विठ्ठल विठ्ठल. अल्पज्ञ, सर्वज्ञ आणि तत्वज्ञ. वैराग्याच्या बळाने बलवान कोण हा प्रश्न आहे. तर इथं आपल्या अभंगाचं दार आहे बघा. आपल्याला बरोबर जायचं. घरात रिघावे दाराची असोई असं तुकोबराय सांगतात. नाही म्हणले आम्ही भिंतीतून चढू, असं कसं जमत? भिंती सगळ्या आदळीत डोके फुटे. दारात हे महाराज हे संस्थेने शिकवावं. वा, अभंगात प्रवेश कसा करावा, प्रवेशातच हा भंग असतो महाराज. नाही काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात पहिला संस्थेत बसन मग कीर्तन कर. प्रवेश मिळवा संस्थेनेच. महाराज महाराज सांगा सांगा सांगा. वैराग्याच्या बलाने बलवान कोण? अल्पज्ञ, सर्वज्ञ आणि तत्वज्ञ. अल्पज्ञ कोण आहेत? जीव आहे. काय कळत नाही जीवाला. जीवाला काही, जीव म्हणजे काय? जे कळायचं ते कळत नाही, दुसरंच कळतं, म्हणून अल्पज्ञ म्हटलं तरी काय हरकत नाही. सर्वज्ञान जीवाला नसतं. जीव कसा अल्पज्ञ आहे या बाबतीत तुकोबराने पांगुळ झालो देवा या अभंगात तुम्ही पाहून घ्या. काय मी चुकलो गा? सांगा बरं, मागे नेण्याची काय अल्पज्ञता? चुकलो हे माहिती, पण नेमकं कुठं चुकलो हे कळत नाही. अल्पज्ञता आहे, सर्वांगी ज्ञान नाही. जीव अल्पज्ञ आहे. सर्वज्ञ कोण आहे? भगवंत आहे. न सांगता तुम्हा घोळो येते अंतर, सांगणे न लगे सुख दुःख दासा तुका म्हणे ऐसा कृपावंत बाळक्रीडा. भगवंताला सांगावं लागत नाही. वारकऱ्यात राहिलं ना की ऐकायला भेटतो बघा. ज्ञानोबाच्या सोहळ्यात बऱ्याच दिंड्या चालतात, परंतु काही दिंड्यांना भजनाचं काही सोय सुतक नसते, काही सोय सुतक नाही. मला त्या दिंड्या आता का ऊस तोडायच्या टोळ्या आता भजनाचं सोय सुतक नाही. हा, आम्ही ज्या दिंडीत चालतो त्या दिंडीत बाळकडा, नाट, पत्रिका ही प्रकरण ऐकायला भेटतात, आणि बाकीच्या दिंड्या प्रकरण ऐकायला भेटतात. बाळक्रीडेप्रमाणे भगवंताला सर्वज्ञ सांगण्याची गरज पडत नाही. सांगणे न लगे सुख दुःख दासा तुका म्हणे ऐसा कृपावंत जाणे जीवीचे सकळ नारायण. ऐका, भगवंत अल्पज्ञ जीव आहे, सर्वज्ञ देव आहे आणि तत्वज्ञ संत आहेत. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत पुढं ते तत्वज्ञ संत स्वीकार येते. संत हे तत्वज्ञ आहे, सर्वज्ञ देव आहे, अल्पज्ञ जीव आहे. वैराग्याच्या बळाने बलवान कोण हे सांगा ना. मला सांगतोय ना, आता तशीच आपण प्रकार पडलेत. पहिला वर्ग आहे अल्पज्ञ. अल्पज्ञ म्हणजे जीव. जीवाकडे वैराग्याचं बळ नाही. विठ्ठल विठ्ठल सांगून जातो. न सुटे मायाजाळ नाही वैराग्याचे बळ.
न जिंकविती सबळ काम क्रोध शरीरी नाही वैराग्याचे बळ न सुटे मायाजाळ. लोकांना कुठं मायाजाळ सुटतं बरं. एवढा सुंदर उत्सव चाललाय परंतु काही तुका म्हणे 80 जण गोवी आले माये करून. मायेतच गुंतलेले असतात. तुकोबराय कसे मायेत गुंतलेले त्याच्याकरता तुकोबरायांचा प्रसिद्ध अभंग आहे परिसे घे सुनेबाई. आता हे इथं कीर्तनकारांची खाणच उभी. हे काही जास्त सांगायची गरज नाही. सांगणं म्हणजे श्री गुरु मारुती बाबांच्या भाषेत सांगायचं समुद्रावर पाऊस होईल. डॉक्टर महाराजांच्या भाषेत सांगायचं झडीत मोड धरली होईल. सांगत नाही फक्त दिग्दर्शन करून पुढे चालू. लोकांना मायाजाळात गुंतलेले वैराग्य अल्पज्ञ असलेले जीव. जीवांकडे वैराग्य नाही. वैराग्याच्या बळाने जीव बलवान नाही. बरं ठीक आहे. वर्ग दुसरा देव. देवांना तरी पुढं वैराग्याचं बळ आहे. नाहीतर मग इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा हे ऐकायची पाळी आली असती का. जे आरती ब्रह्मा डोळसा ते वेदार्थनाकडे येते हे आंधळे व्यर्थ होते. वेदार्थाचा गोवांग कन्या विलास विठ्ठल विठ्ठल ही प्रमाण जे आरती ऐकायला भेटतात ना त्या अर्थी देवांकडे हे बळ नाही. नाथ भागवतात नाथांनी आता चांगलाच खुलासा केला. माझं कामाचे निघ आहे. पुढच्या वेळा सर्व पाहून घेत चला. जीवांकडे वैराग्याचं बळ नाही. देवांकडे वैराग्याचं बळ नाही. जीवांकडे आणि देवांकडे वैराग्याचं बळ नाही. मग वैराग्याच्या बळाने बलवान कोणी हे तर सांगा. तर सद्गुरु भक्त निळोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. तेची बळी ये धाडे तेची बळी ये धाडे शास्त्रामध्ये पाहिलं चिंतन केलं तर अल्पज्ञ असलेले जीव वैराग्याच्या बलाने बलवान नाहीत. सर्वज्ञ असलेले देवादिक हेही वैराग्याच्या बलाने बलवान नाही. मग वैराग्याच्या बलाने बलवान कोण तर सद्गुरु भक्त निळोबराय चकार लावून इतरांची व्यावृत्ती करतात. अल्पज्ञ आणि सर्वज्ञ असलेल्यांची आणि संतांचीच इथं नियुक्ती करतात. तेची एक बळी गाढे संतच बलाने बलवान आहेत. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये देव लोकामध्ये इतर लोकांमध्ये बरेच बलवान आहेत आणि संतांनाच तुम्ही बलवान म्हटलं हे थोडंसं असाच आहे. मी पटवून देईन
सर्वांपेक्षा बलवान संतच आहे. किती लोक आहेत? आपण 3 लोकांची गणना करू. 3 लोक आपण त्रिभुवन मानतो. एक आहे मृत्यूलोक, दुसरा आहे देवलोक. देवलोक म्हटलं का हे देवलोक म्हटलं का स्वर्ग लोकाकडे गेलं लक्षण, वैकुंठ लोकाकडे गेलं आणि ब्रह्मलोकाकडे गेलं. कारण ब्रह्मलोकात ब्रह्मदेव, वैकुंठात विष्णुदेव, स्वर्गात इंद्रदेव, हे तिघही देव म्हणून देवलोक. ठीक आहे. मृत्यूलोक, दुसरा आहे देवलोक आणि तिसरा आहे यमलोक. या 3ही लोकांमध्ये बलवान लोक राहतात आणि तुम्ही संतांना चकार लावून इतरांची व्यावृत्ती करतात. संत या 3ही लोकातल्यांपेक्षा बलवान आहेत का? पटवून देईल. विठ्ठल लोकांमध्ये बरेच बलवान आहेत, परंतु आमचे संत सांगतात बरेच जरी बलवान असले परंतु मृत्यू लोकात भूमंडळात आम्हीच बलवान आहे. तुका म्हणे बळी भूमंडळात काही बलवान आहेत. तुकोबराय म्हणतात काही सांगू नका, संतांपेक्षा आमच्यापेक्षा भूमंडळात कोणी बलवान नाही. तुका म्हणे बळी तीच एक भूमंडळी, तेच एक बळी एक आहे. निळोबरायांची तुकोबरायची प्रमाण अशी जुळती मिळती इथं. किंवा तुका म्हणे भूमंडळी हे तर काल्याच्या प्रकरणातलं सगळ्याच्या पाठातलं प्रमाण, याच्याशिवाय तर वारकऱ्याचा कालाच होत नाही. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, त्याची एक बळी आहे गाढे. मृत्यू लोकात बलवान संत आहे. ठीक आहे. मृत्यू लोकांपेक्षा जी मानव आहेत ना, या मानवांपेक्षा बळ देवांचं जास्त शास्त्रात सांगितलेलं आहे. देवबळे देवबळे जोडा नाही भूमंडळी. तुकोबराय म्हणतात असा देव बलवान आहे की त्याला जोडा भूमंडळात लागत नाही. बळिया माझा पंढरराव. भगवंत बलवान आहे आणि देव लोकात असलेला जो देव त्याच्यापेक्षा संत बलवान आहेत का? हो. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो ते निराळी ठेवणी आशा. संत देवाईपेक्षा बलवान आहे. तुकोबराय तर त्याच्याही पुढे गेले. तुकोबराय म्हणतात तुम्ही जे म्हणतात ना अगोदर देव बलवान आहे, देवबळी देवबळी, बळिया माझा पंढरराव, त्याला विचारा तुला बळ वारकऱ्यामुळे आलंय का कोणामुळे आलंय? विठ्ठल. आपला वेळ संपत आलाय. भगवंत गायी चारण्याकरता वनात गेले होते. 12 गाव अग्नी लागला. भगवंताने सर्वांना सांगितलं डोळे झाका, धरिले अनंत विश्वरूप, पसरोनी मुख गिळी ज्वाळ, पाहतीस गोपाळ बोटा सांदी. गोपाळांनी बोटाच्या सांदीतून पाहिला. संधी सारोनिया पाहिले अनंता. मोठ्या माणसाच्या जवळची माणसं संधी सारून त्याची बऱ्याच गोष्टी पाहत असतात. विठ्ठल विठ्ठल. या प्रकरणातून हा असा ध्वन्यर्थ अर्थ घ्या. चला पुढे चला. तर संधी सारोनिया, त्या संधी शब्दावरून आठवलं बरं का. संधी सारोनिया पाहिले अनंता, म्हणती त्या आता कळलाशी. कळला हा तुझा देह नव्हे देवा, हा गिळीला वनवा अनेक तो. वनवा गिळीला देवा तो वेगळाच देह होता, हा वेगळा होता. मग सर्व गोपाळ एकत्र झाले, देवाभोवती नाचू लागले. कैशी रे कान्होबा एवढी गिळी आली आगी, न देखो पोळला तुझं कोठे अंगी. माणसं दूध फुकू फुकू पितात, मग तू एवढे 12 गाव अग्नी गिळला, कुठं तोंड भाजलेलं दिसत नाही. तेवढ्यात तुकोबरायने सांगितलं ए ते देवाने आग गिळली, त्याचा अजिबात कौतुक करू नका. पेंद्या लगेच उठला. विरोधी पक्ष कोणत्याही पक्षात असतो, कोणत्याही क्षेत्रात असतो. उठलाच पेंद्या. पेंद्या म्हणला अ महाराज, भगवंताने 12 गाव अग्नी गिळला. अग्नी गिळायला बळ लागत, बळ बोलायला नाही बळ लागत आहे. वरून म्हणतात देवाने अग्नी गिळला, त्याचं काय कौतुक करता? तुकोबराय म्हणतात पेंद्या 12 गाव अग्नी गिळण्याकरता त्याला जे बळ आलंय ना ते वारकऱ्यामुळे आलंय. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता आले
कौतुक करायचं नाही. पेंद्या म्हणतात कौतुक करायचं नाही. आग गिळायला बळ लागत, बोलायला काय बळ लागतं. तुकोबराय म्हणले अरे त्याला आग गिळायला बळ वारकऱ्याच्या आशीर्वादाने आलंय. वारकऱ्याचा पाठिंबा आहे म्हणून तुझं पुढे गेलाय, नाही तर कोण विचारित होतं विठ्ठल. आमुचिया भावे तुझा मृत्यू लोकातले आमच्यापेक्षा कोणी बलवान नाहीत, पण देव लोकातले जे देव आहेत तर देवापेक्षा आम्ही बलवान आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. आणि जर तुम्ही म्हणत असाल की बळीया माझा पंढरीराव आणि तो बलवान आहे, तर तेही बल आमच्यामुळेच आलेलं आहे. आमुच्या शिदोरे खातो त्याचे आले बळ. मृत्यू लोकात संतच बलवान आहेत, देव लोकात सुद्धा संतच बलवान आहेत. खाली कोण राहिले परिशेष न्यायाने? यम राहिला. यम काळ. हा काळ असा आहे की हा मृत्यू लोकातल्या मानवांपेक्षा आणि देवांपेक्षा जास्त बलवानी. एकाच प्रमाणात तुकोबराने दोन्ही गुंडाळले. त्या काळाची सत्ता या दोघांवर चलते. येथे नाही वर आले अवतार झाले देव उडवले. येर ते पामर जीव किती. पामर म्हणजे जीवही उडवले. या काळाची सत्ता दोन्हीवर आहे. म्हणून ही काळाची सत्ता. काळाचं बळ असं भयंकर आहे. माणसाचं बळ काळापुढं काही चलत नाही. हो तवरी तुमचे बळ जेव्हा आला नाही काळ. तुकोबराय म्हणतात तोच पर्यंत जीवाचं आणि देवाचं बळ आहे जोपर्यंत काळ येत नाही. एकदा का काळाला सगळ्याचं बळ निरसत. पण तुकोबराय म्हणतात वारकऱ्याचं बळ पाहिल्यावर हो तुकोबराय म्हणतात काळ पळतो. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे काळ पळे दे कोणिया बळ. पळे दे कोणिया बळ. पळे दे कोणिया बळ. तुका काळाचं बळ देवावर चालतं, काळाचं बळ मानवावर चालतं, पण काळाचं बळ संतांपुढे चालत नाही. उलट संतांची बलवत्ता पाहून काळ पळतो. तो का म्हणे काळ पळे देखून या बळ. आता इथं सर्व पाठांतरातली माणसे कसा पळतो? दड 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 दड. पळ सुटला कळे काळा बापुडी रे. काळ पळाला. वैद्य महाराजांचं कीर्तन ज्याने ऐकलं असं ना त्याला या प्रमाणावर बोनचं एक वाक्य आठवलं. काळ कसा पळाला? चिंग 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 पळाला. या कथेमागं या प्रमाणाच्या मागं श्री गुरु वैद्य महाराज एक पारंपरिक कथा सांगतात. नेहमी सांगायचे ते सांगतो. काळाचं बळ संतांपुढे चालत नाही, उलट काळ संतांचं बळ पाहून पडतो. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहून 16 वर्ष पूर्ण झाले. वास्तविक पाहता त्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिणं एक अद्भुतच आहे. कारण ते वरीच धोक्याचं म्हटलं जातं. लोक म्हणतात काही अनुभव नाही, परंतु ज्ञानोबरायांनी त्या वर्षात लिहिल्यानंतर काळ न्यायला आला अशी गुरुनाम रंगनाथ महाराज परभणीकर सांगायचे. परंपरेने सांगितली जाते. श्री गुरु मारुती महाराजही सांगतात आणि श्री गुरु वैद्य महाराजही सांगायचे. ऐकलेली म्हणून सांगतो. काळ नेण्याकरता आल्यानंतर निवृत्तीनाथांनी 2 बोट दाखवले. म्हणजे 16व्या वर्षी आला होता, 17-18 निघून गेले. परत 2 वर्षांनी काळ आला. मग सोपानदेवानी 2 बोट दाखवले. काळ निघून गेला. परत 2 वर्षांनी काळ आला आणि आदिशक्ती मुक्ताईने 2 बोट दाखवले. ज्ञानोबरायांना जगदोद्धार केला संसारी 22 वर्ष असता पाहिजे. या बाबतीत 2-3 मतभेद आहेत. ज्ञानोबरायांचं 22 पूर्ण झालेलं नव्हतं असंही एक मत आहे. 21 वर्ष आणि थोडे काही दिवस आहे. पण समाधीच्या अभंगात मात्र स्पष्टच उल्लेख आहे. जगदोद्धार केला संसारी 22 वर्ष असता पाहिजे. ज्ञानोबरायांना आयुष्य कळसाला गेलं आणि काळ न्यायला आला मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे. तर संतांनी सांगितलं तू कशाला आला? ते म्हणजे 2 बोट केली, मग 2 वर्ष उशीर आलो. वारकऱ्यांनी सांगितलं 2 शब्दाचा अर्थ तू 2 वर्ष घेतला का? 2 शब्दाचा अर्थ होतो चल भाग चल झाडी तिकडं जायचं, हे इकडं कशाला आला वारकऱ्यात? पण ते काळ काही ऐकेना. काळ ऐकेना म्हटल्यावर श्री गुरु वैद्य महाराज मारुती बाबाही सांगत असतात. वारकऱ्यांनी केल्या उलट्या पताका केल्या उलट्या लागले काळाच्या मागे. काळ कसा पळाला? दड 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 दड. ही या प्रमाणावर अशी कथा सांगतात. मग ते सर्व दूत यमाला जाऊन सांगू लागले. दूत सांगे यमा दिंडी पुढे चाले नामा. ते नागवे ते आम्हा विष्णुदूत म्हणून. अहो ते ज्ञानोबरायला आणायला गेलो, आम्हाला नागवलं होत्या वारकऱ्यांनी
आम्हाला पहिल्यांदा पताकाच उलट्या केल्या. त्यातली त्यात ते नामदेव महाराज दिंडी पुढे चालले होते, भजनात चालले नव्हते. मालकाने भजनात चालायचं नाही, पुढे आलेल्या लोकांना पाया पडा, दक्षिणा द्या, नारळ एका विनेकर नारळाच्या खालच्या इकडे घ्या, असं करायचं असतं. म्हणून दिंडी पुढे चाले नामा. आम्ही लावलेला गैरार्थ आहे बरं का. दिंडी पुढे चाले नामा ते नागवे ते आम्हा विष्णुदूत म्हणवणी. आणि त्यांनी आम्हाला पळून लावलं बरं का. काळ म्हणला काय येड्या हळदी, वैद्य महाराजांचा शब्द आहे हा. ज्ञानोबरायला आणायला गेले, वायरी तुटल्यात का काय तुमच्या? दुसऱ्या आणायला जायचे, ज्ञानोबरायला कशाला गेले? तेव्हापासून यमन पाहे इकडे, काळ नमस्कारी वाडे कोडे, म्हणती पहा हो केवडे, भाग्य या ज्ञानदेवाचे विठ्ठल. ते बळी श्रावणी हरी भक्त तेच बलवान ठरले ते बळीया शिरोमणी. तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी, राहिले चरणी निकटवासे. 3 लोकांचा विचार केला, मृत्यूलोक, देवलोक, यमलोक. या 3ही लोकात तेच बलवान आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यासारखं बळ मृत्यूलोकात, देवलोकात, यमलोकात कोणाकडेच नाही. काय त्रिभुवनी बळ अंगी असल्यामुळं 3 टप्प्यात म्हटली बरं का. कोणी म्हणत हे बुवा जरा आडवेच आहेत, तसे सोयीचेच आहेत. प्रमाण त्रिभुवनाचं म्हणून 3 टप्प्यात म्हटली. ते महाराजांना काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ. चला आपलीच पाठ आपण थोपटून घेऊ. विठ्ठल. ठीक महाराज. त्रिभुवनात तेच बलवान आहे, तेची एक बळी आहे गाढे. तेच बलवान आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही तेच बलवान आहेत हे सिद्ध केलं. आणि सुरुवातीला असा अर्थ केलाय तुम्ही की वैराग्याच्या बलाने बलवान आहे हे तुम्ही सांगितलं. ते वैराग्याच्या बलाने बलवान आहेत. ज्ञानोबराचे एक 10तं प्रमाण सांगतो. सहस्रनामाचे हतियार, शंखचक्राचे शृंगार पुढं, अंगी बळ वैराग्याचे थोर, केला मार षडवर्गात. ते वैराग्याच्या बलाने बलवान आहेत. परंतु ते बल मिळवलं, पण या बलाद्वारे त्यांनी फळ कोणतं मिळवलं हे सांगा. म्हणजे त्यांनी वैराग्य धारण केलं, परंतु कशासाठी हे तर सांगा. तर याचा खुलासा निळोबारांनी अभंगाच्या पहिल्या देवासाठी घेऊन Bye.
वैराग्याचं बल त्यांनी मिळवलं कशासाठी, कोणत्या फळासाठी? तर निळोबाऱ्यांनी त्याचा खुलासा केला पहिल्या चरणात. त्यांनी हे वैराग्य धारण केलं ते देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग त्यजियला. देवासाठी घेऊन जोग. जोग घेणे हा वाक्प्रचार. वाक्प्रचारांचे अर्थ ठरलेले असतात. अन्य अर्थ त्या वाक्प्रचाराच्या अर्थाला जोडता येत नाही. जोग घेणं म्हणजे काय? जोग घेणं याचा शब्दकोशामध्ये या वाक्प्रचाराचा अर्थ घेतलाय वैराग्य धारण करणं. त्यांनी वैराग्य धारण केलं, परंतु कशासाठी? काही जण जोग घेतात पण एका पोटासाठी जोग. महाराजांचंच प्रमाणित तुकोबरायांचं. काही जोग घेतात, वैराग्य धारण केल्यासारखं दाखवतात, परंतु पोटासाठी. यांनी मात्र देवासाठी यांनी वैराग्य धारण केलं. ते देवासाठी घेऊन जोग, भगवंतासाठी वैराग्य धारण केलं. पण नुसतंच वैराग्य धारण केलं नाही, तर अवघाची भोग त्यजियला. अवघाची म्हणजे सर्व भोगांचा त्याग केला. दोन भोग आपल्या शास्त्रात मानतात, एक आहेत ऐहिक आणि एक आहेत पारत्रिक. पण या दोनही भोगांना, ऐहिकीचे का पारत्रीचे, भोग पायक झाले इच्छेचे, त्या भोगाविषयी त्यांचा ऐसा उभय भोगी त्रासू. ज्ञानोबरांची तिथं जवळच आलेली उभी. दोनही भोगांकरता ज्ञानोबरांनी दोन ओव्या टाकलेल्या आहेत. पहा, जरूर पहा. नाराजाची अंथरुणे आणि स्वर्गाते मानसी, या दोन ओव्या ज्ञानोबराने 12व्या अध्यायात, आपलं 13व्या अध्यायात या ओव्या टाकलेल्या आहेत. थोडक्यात सांगवायचा भाव, सर्व भोगांचा त्याग केला कशासाठी? देवासाठी. याची लागे ओ त्यजियेले भोग. आता ह्या जुन्या चाली महाराजांनीच मानाव्या, कारण का व्यक्तिमत्व जुने विठ्ठल. या भोगांचा त्यांनी भगवंतासाठी त्याग केला. का हो महाराज? एक शंका आहे. काय शंका? तुम्ही सांगतात ते वैराग्याच्या बलाने बलवान आहेत. हो, त्यांनी वैराग्य धारण केलं. हो, आणि धारण करून काय केलं? अवघाची भोग त्यजियला. भोगांचा त्याग केला. महाराज चांगलं ध्यानात घ्या, भोग हे बाहेर असतात. बाह्य भोगांचा त्यांनी त्याग केला, त्याग बाह्य केलाय. परंतु भोगाविषयी मनामध्ये आशा लालसा असेलच ना, अशी कोणी शंका घेईल? याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतो. आशा मात्र नाही त्यासी, आशा नाही त्यासी, बरोबर. आशा मात्र नाही त्यासी, शांती सुखाची शांती सुखाची निवड मात्र नाही शांती सुखाची त्यांनी भोगांचा त्याग केला, परंतु भोगांविषयी मनामध्ये लालसा आशा असलच ना, अशी कोणी शंका घेईल. तर त्यांचा बाह्य त्याग आहे असं नाही, अंतस्थ सुद्धा त्याग आहे. आशा मात्र नाही ज्यांची, अंतःकरणामध्ये कोणतीच आशा नाही. शांती सुखाशी लिगटले, शांती सुखाशी ते तद्रूप झालेले आहेत. आणि या लिगटल्यामुळं निळामने हरीच्या ध्याने गेले विसरून देहभाव. भगवंताचं अखंड ध्यान लागल्यामुळं देहभावाला विसरून गेले. तेची एक बळी गाढे कापे त्या पुढे कळिकार गोपाल कुमार.
मिनिटं घेतो आणि हा अभंग जोग महाराजांवर कसा बसतो 3च मिनिटात सांगतो. जोग महाराज बळाने बलवान होते. कसे? त्यांच्या आईला एक वेळेस ऊसाचा रस प्यावा वाटला. किती बळ असेल जोग महाराजांचं. ऊसाचा रस पिण्याकरता ऊस होता पण चरखात नेला नाही. पुढं भांड ठेवलं ऊस असा पिळला. असा पिळल्यावर ठिपूस गळून निघाला. परत चरखाच्या मालकासकट जरी घातला असता तरी रस नसता. एवढं बल होतं महाराज. सुपारी फोडण्याकरता आईला ज्यावेळेस सुपारी खावी वाटली तर जोग महाराजांनी सुपारी कधीच उभ्या आयुष्यात कात्रीने कातरली नाही. बळच असं होतं. रुपया घ्यायचा, त्याच्यावर सुपारी धरायची, वरून 1 रुपया धरायचा, खाली ठेवायचा, बुक्की मारायची. सुपारीचा चुरा, नुसता चुरा नाही, चारा चुरा. एवढं बळ होतं महाराज. किती बळ होतं? एकदा दिघीजवळ 2 रेड्यांची टक्कर लागली होती. त्याची एक बळी एक आहे. हा अभंग सगळ्यात बसतो तिथं. 3च मिनिटं सांगतो, जास्त वेळ घेत नाही. दिघीजवळ 2 रेड्यांची टक्कर लागली होती. इंग्रजांना बोलवलं. या रेड्यांच्या टक्करीने हे लोक खाली जातील आणि मरतील त्या रेड्यांखाली. बघ कोणीतरी सोडवा. कोणाच्याने सोडणं होईना. फार दगड मारली, शस्त्र प्रहार केला, पण ते रेडेच. मग काही करता सुटेना. इंग्रजांना बोलवलं, गोळ्या घालवणार. तेवढ्याच जोग महाराजांचे बंधू पांडोबा आणि जोग महाराज तिथून चालले होते. आणि त्यांनी पाहिलं हे इंग्रज कशाला आणले म्हणजे गोळ्या घालायला. काय गरज आहे म्हणले. आम्ही झुंज सोडतो. पांडोबा म्हणले जो विष्णू धरे 1 रेडा. आणि 1 पांडोबांनी धराने 1 जोग महाराजांनी रेडा धरला. 1 किलोमीटर दूर लोटत नेले. काय बळ असं. विठ्ठल विठ्ठल. 1 किलोमीटर लोटत नेले. म्हणून त्याची एक बळी गाढे. आणि भगवंतासाठी त्यांनी जोग म्हणजे वैराग्य धारण केलं. किती वैराग्य धारण. आता सर्वांना सांग. आशा मात्र नाही त्यांची हे सांगतो. दुका म्हणे हरीच्या ध्यान, निळा म्हणे हरीच्या ध्यानी. धावतो सांगतो. अवघाची भोग तेज याला. भोगावर त्यांचं लक्षण होतं. देहभान विवर्जित होते. निळा म्हणे हरीच्या ध्याने गेले विसरून देहभाव. जेवायला बसले. एक माता माऊली वाढत असताना महाराज वाढू का भाकरी. देहभानावर कुठं होते. ते म्हणजे तुम्हाला हवी असेल तर वाढा. म्हणजे पहिली किती वाढली होती कोणाच ठाऊक. विठ्ठल विठ्ठल. ध्यान लागलं होतं भगवंताचं. जोग महाराजांच्या खोलीत फक्त 2 फोटो होते. एक अहलाबादचे संन्यासी आणि एक योगीराज गंगागिरी महाराज. आणि जोग महाराज असं सतत ध्यानस्थ बसायचे बघा. असे डोलत राहायचे. त्यांच्या चरित्रात सोनोपंत मामांनी गोड लिहिलेलं आहे. निळा म्हणे हरीच्या ध्याने गेले विसरून देहभाव. आशा मात्र नाही ज्यांची. आशेचा लवलेश कधी मनामध्ये नव्हता. एकदा मुंबईची मंडळी जोग महाराजांची सेवा मागण्याकरता आले. जोग महाराज आम्हाला मुंबईला सेवा द्या, आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू. जोग महाराजांनी सांगितलं लगेच उठायचं. आर्थिक मदत तारीखच घेत नसतो तुमची. आर्थिक मदत म्हणल्यावर आम्ही तर म्हटलं असतो सप्ताहभरच राहतो तिथं. कीर्तनकार तथाकथी म्हटलाच असता. परंतु जोग महाराजांनी स्पष्ट सांगितलं राहणार नाही. अक्षरशः त्या मंडळीने सांगितलं तुम्ही तारीख कशी देत नाही, आमच्याकडे एक उपाय. कसं काय म्हणजे करतोच. आणि ते पुण्यात गेले. जोग महाराजांचे मित्र होते बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक आणि जोग महाराज हे फार मित्र होते. एकदा लोकमान्यांना जोग महाराज म्हटले होते तुम्ही वारीला चला. म्हणजे का जर नेता वारीला आला तर त्याच्या मागचा समाज वारीला येत असतो. म्हणून नेत्याने वारीला आलं पाहिजे हे जोग महाराजांनी लोकमान्यांना सांगितलं. आणि एक पंढरीची वारी सुद्धा घडवली. पंढरीच्या वारीला गेल्यावर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. वारकऱ्याचा नेम कान धरून नाचे गरुडा पारी. जोग महाराजांनी कान धरले, उड्या मारू लागले गरुडाच्या पुढं. गरुड पारात जो लोकमान्य म्हणजे हे काय अंधश्रद्धा असली, इथे कान का धरले. ते म्हणजे तुम्ही पहिले इथं कान धरा. आपण जर आपले कान देवा पुढे धरले तर भारतात आपल्याला ब्रिटिशांचे कान धरता येतील. धरा विठ्ठल. अक्षरशः त्या जोग महाराजांचा आणि लोकमान्य टिळकांचा एवढा घनिष्ठ संबंध. एकदा मोठ्या केसेस मध्ये लोकमान्यांनी त्यांना तो संदर्भ काढून दिला होता की तुम्ही त्या संदर्भातून सुटतात. आणि सुटले. वारकरी संप्रदायाचा सर्वात महत्वाचा विजय होता तो. आणि मग लोकमान्य टिळकांकडे ही मंडळी गेली. माणसं वशिला लावायला हुशार असतात. तारीख कोणाची घ्यायची, कोणा मार्फत घ्यायची, फार माणसं हुशार असतात. लोकमान्यांकडे गेले. लोकमान्यांनी सांगितलं सदर मंडळी आपली सेवा घेऊ इच्छितात, तुम्ही त्यांना कीर्तनाची तारीख द्यावी, कळावी. आपला बाळ गंगाधर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जोग महाराजांनी चिठ्ठी वाचली. जोग महाराजांनी काय सांगावं. हो अजिबात तारीख देत नसतो. म्हणजे लोकमान्याने चिठ्ठी दिली. विष्णू जोग देवमान्य संतांचा ऐकत असतो, लोकमान्याचा ऐकत नसतो. आमचे महाराज मंडळी ते एखाद्या लोकमान्याच्या काय धागार एखाद्या सदस्याच्याही मागे लागत महाराज. चुकीचं आहे. आपलं वैभव आपण जाऊ द्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आता जाऊ द्या नाही सांगत. अनुभव कित्येक अनुभव असे आहेत महाराज. कधीच त्यांच्या आशाच नव्हती. कोणी आयुष्यात कधी हातच पसारला नाही. आशा मात्र नाही ज्यांची. सदैव शांती सकाशी निघटले. आणि देवासाठी घेऊन जो भगवंतासाठी त्यांनी वैराग्य धारण केलं. सर्व भोगांचा त्याग केला. आजन्म ब्रह्मचर्य पाळलं.
एवढं ब्रह्मचर्य कणखर पाळलं की भयंकर कणखर पाळलं. एकदा त्यांना ब्रह्मचर्याविषयी त्यांच्याच बरोबर एक केशव नदीकर घोड नदीकर काका राहत होते. त्यांनी एकदा हिवाळ्याच्या प्रसंगात विचारलं होतं ब्रह्मचर्य म्हणजे काय. कोणाला काय विचारावं हे कळालं पाहिजे. काही विचारतात. परवा एक जणांनी विचारलं एकादशी जर अमावस्याला आली तर फराळ काय खावं, म्हणजे वानग्या खायला दुसरं काय खावं, काय विचारावं हे कोणतं प्रमाण, कशी साखळी, चरणातून चरणात कसं जायचं हे विचारावं. ते काहीच नाही. एकादशी अमावस्याला आली तर काय खावं, काही खा म्हटलं जी वाटत. जोग महाराजांना विचारलं घोड नदीकर काकाने ब्रह्मचर्य म्हणजे काय. असे शेकत बसले होते पुढे विस्तव होता. असा विस्तवात हात घातला. हात विस्तवात याला ब्रह्मचर्य म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एक शेवटचा प्रसंग सांगतो. कापे त्या पुढे कळी काळ. ही स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी पंढरपूरला सर्वात मोठी कुस्ती केली. भारतातले सर्व पहिलवान पाडणारा एक पहिलवान होता पाश्चिमात्य राष्ट्रातला. आणि त्याने भारतातले सर्व पहिलवान पाडल्यानंतर मग मात्र सगळे लोक म्हटले जोग महाराज तुम्ही एक कुस्ती करा. महाराज नव्हते ते, पूर्वी जोगच होते फक्त. तुम्ही एक कुस्ती खेळा. कुस्ती खेळली. भयंकर तालीम रंगली. जोग महाराजांनी 2-3 मिनिटातच त्याला पाडला. मोठी मिरवणूक काढली जोग महाराजांची. जुन्या काळामध्ये कोणीही व्यक्ती असो साधूचा आशीर्वाद घेण्याकरता जात होते. त्या काळात आमचे सरला बेटावरले गंगागिरी महाराजांचा चातुर्मास पंढरपुरात होता. लोक म्हणजे गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला चला. दर्शनाला गेल्यानंतर गंगागिरी महाराजांनी विचारलं कोण हे. म्हणजे हे विष्णू जोग पुण्याचे. काय केलं यांनी. मिरवणूक काढली यांची. म्हणजे यांनी मोठा पैलवान पाडला. आशीर्वाद द्या. म्हणजे देत नसतो का. अरे म्हणजे या व्यावहारिक पैलवानाला कोणी पाडेल. काळाला जो पाडेल तोच खरा पाडेल. जोग महाराज म्हणजे मग ती तालीम तुम्ही मला शिकवा, कारण या तालमीतले डाव मला माहिती होतं. म्हणजे चला लगेच घेऊन सरला बेटावर आले. आणि योग विद्या शिकवत असताना जोग महाराजांना कुंभक काही साधता आला नाही. नाडीचा एक ठोका कमी पडू लागला. काळ जवळ आला. योगीराज गंगागिरी महाराज म्हणले आता योग साधणं तुम्हाला साध्य होणार नाही, परंतु योग्याची एक माऊली आळंदीत राहते. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला योग सफल होईल. तुम्ही तिथं जा. काळाची घटका जवळ आली होती, पण वारकऱ्याला कापे त्या पुढे कळी काळ हे मला बसवायचं. जोग महाराज ज्ञानोबा यांच्या पुढे आले. धरणं धरणं माऊली मला पदरात घ्या. तुम्ही ज्ञानाबाई माझी अनाथाची माय असं म्हटलं जातं. तर तुम्ही मला पदरात घ्या, मी जन्मभर तुमची सेवा करीन. ज्ञानोबाने लगेच सदेह धारण करून त्यांना साक्षात्कार दिला. आणि ज्ञानोबाने सांगितलं त्यांना की इथून पुढचं तुमचं आयुष्य संपलेलं आहे, परंतु वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे. म्हणून माझं 20 वर्ष आयुष्य मी तुम्हाला देतो. आणि जोग महाराज तिथून पुढे बरोबर 20 वर्ष जगले बघा. आणि इथून पुढे तुम्ही ज्ञानेश्वरीचा प्रचार करा. काळ कापला. जोग महाराजांच्या पुढे आला नाही ज्ञानोबा यांचा आणि जोग महाराजांचं बळ असं. तिथून पुढे 20 वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर मामा ज्यावेळेस त्यांचा शेवटची दशा जवळ आली, तर शेवटची 80 दशा येईल पुढे. पुण्यात असताना त्यांनी काळावर त्यांची सत्ता होती. कापे त्या पुढे कळी काळ. जोग महाराजांनी सांगितलं सोन्या म्हणजे मामांना त्यांचे शब्द आहेत म्हणून सांगतो मी आरे रावीत बोलणारा महाराज नाहीये. सोन्या मला ज्ञानोबा यांच्या चरणी घेऊन चल. हो म्हणजे तुमची अत्यवस्था झालेली आहे. म्हणजे काही सांगू नको, मला आळंदीला जायचंय. सोनोपंत मामा पहाटे तांगा केला त्यांनी आणि पहाटे ज्ञानोबा यांच्या दारात घेऊन आले. ज्यावेळेस दगडी पडवत तांगा आला आणि खडखड खडखड वाजला. लगेच जोग महाराजांनी विचारलं सोन्या आळंदी आली का रे. म्हणजे हो आली. जिंकलं बघा आपण म्हटलं. हे वाक्य त्यांचे येतं तांग्यातले. त्याला म्हणा कापे त्या पुढे कळी काळ. काळ जिंकला महाराज या मंडळीने महाराज. आणि अक्षरशः आत आले. घासवाल्यामध्ये बसले. बसल्यानंतर सांगितलं ज्ञानोबाचं तीर्थ घेऊन. ज्ञानोबाचं तीर्थ मुखात टाकलं आणि स्वतः पद्मासन घालून त्यांनी आपला हे चैतन्य महाचैतन्यात विलीन केलं. आणि एक ज्ञानाची परंपरा आपल्याकरता मागे ठेवून गेले. साधू संत समाजाच्या नजरेआड झाल्यानंतर 3 गोष्टी राहतात. पहिली, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती रूपाने मागे राहतात. आणखीन गेले योगेश्वर अनादी जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. निवृत्तीनाथांच्या समाधीची प्रमाणे समाधी रूपाने मागे राहतात. त्यांची समाधी आळंदीत प्रसिद्ध आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट एक राहते आपल्याकरता. कीर्ती तर राहते, समाधी राहते. यात नवल काय. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा त्याची एक बळी गाढे
कापे त्या पुढे कळे काळ समस्त अकोला तालुका वारकरी परिवार वारकरी शिक्षण संस्था आजी माजी विद्यार्थी ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेला अगस्ती ऋषींच्या दारामध्ये हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सर्व कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असं नियोजन आहे. महाराजांची उपस्थिती पलीकडे 2 महाराजांची उपस्थिती सर्व उपस्थितीमध्ये हा गोड नियोजन चालू आहे. या चिंतन सेवेत जे योग्य असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या ब्रह्मनिष्ठ गुरुवर यांचं आमचे गुरुजी डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं आहे. जे काही चुकीचं असेल ते मात्र तुमच्या संगतीचा परिणाम असं नाही तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहे असं समजून करा. फार सुंदर नियोजन आहे. सुंदर असे गायक आहेत सुंदर वादक आहेत पण आपली वेळ संपलेली आहे. वादक गावगाव वादक भेटत नाही. थाप टाका म्हटलं तर एक वादकाने धूमच वाजवलं पुढी वाजवा म्हणजे महाराज पुढीच नाही दोन्हीकडून धूम पकवायचा आहे धूमच घेऊन आला होता. असं काय पकवायच्या कामाचा तयार माणसं येते. गायक सुद्धा थोडक्यात पण गोड. काही माणसं गोड म्हणतात पण थोडक्यात म्हणत नाही. सारे गप्प बसा सारे गप्प बसा असा आम्ही गप्प असतो होते तुझं आता फार विस्तीर्ण करतात. एक गायक भजन म्हणत असताना चाल म्हणायला ना तोंड मोठं केलं तेवढ्याच एक चिमणी आणि घालून पिलं घेऊन बाहेर आली तरी तोंड मिटलं नाही. आता काय म्हणावं तुझं काय भजन तिथे थोडक्यात पण गोड म्हणणारी माणसं महाराजांचा परिवार सर्व विद्यार्थ्यांना एक माझी विनवणी आहे की मी तुमच्यापेक्षा छोटा आहे लहान आहे म्हणूनच मला लहान आहे माऊली म्हणतात. हा लहान आहे महाराज. जर का आमच्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करा. अगस्ती ऋषीने सर्वांना पदरात घ्यावं आणि जोग महाराजांना एक मागणं मागायचंय. आमच्याकडून तुमचा विसर होईल पण तुम्हाला आमचा विसर होऊ देऊ नका. तुमच्यात जी सामर्थ्य आहे आमच्यात एवढं सामर्थ्य नाहीये की आम्हाला तुमचा सदैव आठवण होईल. आमच्याकडून तुमचा नक्कीच विसर होईल परंतु तुम्हाला मात्र आमचा विसर पडू देऊ नका. हीच जोग महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची. या ठिकाणी चालण्याकरता देवकीपरायण अरुण महाराज शिर्के त्यांना साथ करतील दीपक महाराज साहेब.